भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वर्गीय गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठान, चंदननगर, खराडी यांच्या वतीने वडगावशेरी मतदारसंघात भव्य समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. खराडी, चंदननगर, खुळेवाडी, खांदवेनगर, वाघोली परिसरातील 49 अंगणवाड्यांमधील तब्बल 3000 बालकांना तसेच सेंट फ्रान्सिस येथील शिशुविहार शाळेतील 450 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व दौलत राजाभाऊ चौधरी आणि प्रियंका स्वप्नील दरगुडे चौधरी यांनी केले. गरजू बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि प्रजासत्ताक दिनाच्या मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा उपक्रम दौलत राजाभाऊ चौधरी आणि सर्व मित्र परिवाराच्या संयुक्त आयोजनातून यशस्वीपणे पार पडला. चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे सर्वात पहिले सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ताच ताईंनी खूप छान सांगितलं. आपण एक 2016-17 साली आपण हा कार्यक्रम चालू केला होता. हा कार्यक्रम चालू केला तर एक 11-12 अंगणवाड्या आपल्याकडे होत्या आणि एक 500 ते 600 मुलं होते टोटल अंगणवाडीचे, म्हणजे आपण त्यांना खाऊ वाटप करत होतो. त्याच्यानंतर त्या संख्या वाढत वाढत जाऊन आज आपल्याकडं 49 अंगणवाड्या ह्या आहेत आणि जवळजवळ 3000 मुलांच्या आसपास आपण ह्या वर्षी मुलांना खाऊचं वाटप करणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही खूप छान काम करता, आम्ही नेहमीच सांगतो, कारण लहान मुलांचा पाया बनवणं हे आई वडिलांबरोबर शिक्षकांचं पण काम असतं, तर ते तुम्ही खूप छान प्रकारे हे करता. पण आपण आता बघितलं, आत्ताच आपल्या इथे इलेक्शन होऊन गेलेले आहेत. मला असं वाटतं मुलांना आपण आहे ना लहानपणापासून शिक्षणाबरोबर किंवा बाकीच्या ह्याच्याबरोबर एक ही गोष्ट शिकवली पाहिजे. आपण आता पाहिले की इलेक्शन मध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर झालेला आहे. प्रत्येकांना पैशाचं 5, 10, 15 हजार रुपयापर्यंत लोकांना पाकिट गेलेले. 5000 धरलं एकाला तरी म्हणजे तुम्ही आज बऱ्याचशा लोकांनी 1 रुपया एका दिवसासाठी 1 रुपयाचं मत त्यांनी विकलेलं आहे. तर मुलांना आतापासूनच असं शिकवलं पाहिजे की आहे ना तुम्ही फक्त असा उमेदवार निवडून द्या की तो फक्त आहे ना म्हणजे बाकीच्या पण तुम्हाला सक्षम दृष्ट्या कसं हे करेल, कशा कशा नवीन योजना आणल्या जातील. फक्त रोड, तुमचे लाईट हे काम तर महापालिकेकडून तसेच होतात, पण त्या व्यतिरिक्त अजून आपण कोणती कामं आपल्या भागात करून घेऊ शकतो हे सुद्धा लोकांनी उमेदवार निवडून देताना विचार केला पाहिजे, नाही का? मग आता जे आहेत उमेदवार असे किती लोक आहेत की तुम्ही त्यांना फोन करून सांगू शकता की दादा आमच्या भागातलं हे काम राहिलेलं आहे आणि ते आम्हाला तुम्ही करून द्या. मला नाही वाटत की कुणी असं त्यांना फोन करून सांगेल आणि ती लोक काम करतील. त्याच्यामुळे मुलांना मी तर म्हणते आई वडिलांबरोबर शिक्षकांनी पण आत्ताच शिकवलं पाहिजे की आपण आपला जर देश चांगला घडवायचा असेल, आपल्या देशाचा अजून विकास करायचा असेल तर आपल्याला त्या दृष्टीने आतापासूनच मुलांना पण शिकवलं पाहिजे. आणि ताईंनी सांगितलं आपण नवीन एक उपक्रम चालू करणार आहोत. तर समजा जर तुमच्या 100 लेडीज असेल तर प्रत्येक लेडीजने जर 100 रुपये महिन्याला काढले तर 100 लेडीज असेल तर 10,000 रुपये तुमचे महिन्याला जमा होतील. आणि मग त्याच्यात आम्ही काही अमाऊंट ऍड करणार आणि मग आपले ज्या आहेत सगळ्या, म्हणजे आता कोणाचा समजा एखादा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल किंवा शिक्षणाचा असेल आणि त्यांना पैशाची गरज आहे, तर मग तुम्ही समजा पाहुण्यांना फोन करणार, कोणाला फोन करणार की पैसे पाहिजे तर तुम्ही द्याल का? तर आपण त्या उपक्रमातून समजा जर तुम्हाला 20,000ची मदत पाहिजे तर समजा आपण पूर्ण तेवढी नाही करणार, पण त्यांना आपण थोडीफार मदत हातभार लावण्याचा प्रयत्न करणार. पण ती मदत ही परत रिटर्न नाही घेतली जाणार, नाही का? म्हणजे त्याच्यातून सगळ्यांना उपयोग होईल. त्यावेळी अडचणीला इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्याच ह्याच्यातून आपण त्यांना मदत करू. आणि त्याच्यासाठी एक असं एक दोघींना पण नेमलं जाईल की ते पूर्ण त्याचा हिशोब ठेवला जातील. असा आपण उपक्रम लवकर चालू करणार आहे. तर ताई एक सगळ्यांबरोबर बसून ठरवतील की आपण कोणत्या महिन्यापासून तो उपक्रम चालू करायचा. आणि आता बाकीचं मार्गदर्शन आपले चौधरी दादा करतील. आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा 26 जानेवारीच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आता खराडी चंदननगर असन, वडगाव शेरी असन, रामवाडी असन, खोळेवाडी असन, खांदवेनगर आणि वाघोली या परिसरातील जवळजवळ 49 अंगणवाड्यामधील आपण 2429 मुलांना दर वर्षाप्रमाणे या ठिकाणी खाऊ देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 26 जानेवारी सोमवारी आहे आणि उद्या सुट्टी आहे. म्हणजे तुम्ही उद्या
सुट्टी असल्यामुळे येऊ शकत नाही, त्यामुळे आपण सगळ्यांच्या विचाराने आजचा 24 तारखेचा कार्यक्रम आपण तो ठेवलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानच्या सचिव प्रियंकाताई स्वप्नील दरगुडे चौधरी, आमच्या सहकारी असतील अनिताताई परदेशी, आमचे सहकारी मित्र राम सेडगे आणि आपण उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. ज्याप्रमाणे आता सूत्रसंचालन करताना सांगितला की एवढासा वेलू लावे तो गगनावरही गेला, त्याप्रमाणे आपण खराडी चंदननगरपर्यंत सुरुवात केली होती की त्या अंगणवाडी सेविका कल्याणमध्ये दादा आम्हाला आमच्या अंगणवाडी पण आम्हाला खाऊच मिळत नाही किंवा शासनाकडून येत नाही, ही आमची खूप मोठी अडचण. चला म्हणलं तुम्हाला जोपर्यंत शासनाकडून येत नाही तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला खावं. मग खराडी चंदनामध्ये देत असताना वडगाव श्रीला समजलं, वडगाववाले 12 आम्हाला जॉईन झाले, त्यानंतर रामवाडीवाले झाले, कोळीवाडी खांदेनगरपर्यंत झाले, नंतर वाघोली पण झाले, म्हणजे असे 12चे 49 झालो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्यावेळी आपण चांगलं काम करतो त्यावेळी आपल्याला लोक जोडले जातात. तुम्ही चांगलं काम करत राहा, त्यासाठी प्रसिद्धी लागत नाही, बॅनर लावायला लागत नाही, होल्डिंग लावायला लागत नाही, पण ती चर्चा होत असते. तुम्ही मुलांना सांगणार, पालकाला सांगणार, पालक आपला खाऊ येतो, कोण देतं? पालक गेले की घरी गेले ते 10 लोकांना सांगणार बसल्यावर, अरे त्या आमच्या मुलांना अंगणवाडीत कायम दरवर्षी देतो, यांच्याकडून खाऊ येतो. ह्याची चर्चा होत असती, त्याची काही जाहिरात करायला लागत नाही. या माध्यमातून आपण 11 वर्ष हा उपक्रम करतोय. नाही तर आता आपण बघतो तसं पाहता निवडणूक हा विषय नाही, तो संपला गेला. त्या काळात अनेक, जशा पाऊस काळात छत्र्या उगवतात तशा अनेक छत्र्या उगवतात, त्या परत वाळून जातात, परत येत पण नाही. पुढच्या 5 वर्षांनी छत्र्या उगवणार परत. पण आपली छत्री कायम आहे, ती बंद नाही करायची, एक चांगला उपक्रम करत राहायचं. म्हणून आपण एक कार्यक्रम राबवतोय. त्यानंतर आता यांची तुमची सगळ्यांची एक समस्या आहे, ते बॉक्सचा जो कार्यक्रम तुम्हाला साहित्य ठेवण्यासाठी, ते आपला गेल्या म्हणजे 2 वर्षापासून चालले, त्यानंतर लॉकडाऊन लागलं होतं. पण आत्ता आपण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुट्ट्या लागण्याच्या अगोदर, सुट्ट्या कधी लागतात? मे महिन्यात ना, तर त्याच्या आतमध्ये आपण सर्वांच्या विचाराने जे काही तुम्हाला लागतात ते बॉक्स ते देण्याचा आपण कार्यक्रम करू. त्यावेळी फक्त एकच राहणार आहे की ज्यावेळी बॉक्स आपण देणार आहे तुम्हाला साहित्य, त्यावेळी पालक उपस्थित पाहिजे. कारण पालकांना कळालं पाहिजे की आपल्या मुलांसाठी ह्या अंगणवाडी सेविका मदतनीस काय काय करतात, हे पालकांना त्याचं महत्त्व पटलं पाहिजे. कारण ते काय आता ह्या वर्षी असं ते पुढल्या वर्षी तो पहिलेला गेला तो विद्यार्थी नसतो, पण तो बाहेर गेल्यावर का त्याच्या पालकांनी सांगितलं पाहिजे की ह्या अंगणवाडी सेविकांनी आमच्या मुलांसाठी हे केलं. तर त्यावेळी ज्या काय आता वाघोलीच्या 15 जरी सोडल्या तर म्हणजे जवळजवळ 49 मधले 15 गेले, म्हणजे 34 किंवा 35 राहतील आपल्या परिसरातल्या. त्यांना प्रत्येकी आपल्याला 25 द्यायचे आहेत ना, तर तेव्हा आपण देण्याचा कार्यक्रम निश्चित सुट्ट्या पडण्याच्या अगोदर तो कार्यक्रम आपण घेऊ. पण त्यावेळी 35 अंगणवाड्यामधली जी मुलं आहेत त्यांचे पालक त्या ठिकाणी नाही 100% तर कमीत कमी 75% उपस्थिती पाहिजे. आणि त्यावेळी जे महिलांचे प्रश्न असतात ते शासनापर्यंत पोहोचवले पाहिजे की आपल्या तुमच्या अडचणी काय आहेत, मी सांगून उपयोग नाही. अंगणवाडी सेविकांना आता मध्ये शासनाचं काही पण काम लागतं. आता काहीतरी महिन्यापूर्वी तुम्हाला काहीतरी काम लागलंच होतं निवडणुकीच्या अगोदर, म्हणजे काहीतरी सर्वे करायचा होता, तर मी पेपरला वाचलं. ह्या ज्या तुमच्या समस्या आहेत, स्वर्गवासी गणेश राजाभाऊ चौधरी, लोकसेवा प्रतिष्ठानचे आपले राजाभाऊ चौधरी आणि प्रियंकाताई, परत आता मला नाव माहित नाही, अनिताताई आणि आमच्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस, मी आज आपल्याला फक्त काही सांगू इच्छित नाही की दरवेळेलाच आता प्रियाताईंनी सगळं सांगितलेलंच आहे की आम्हाला किती मदत होती सरांकडनं आणि काय काय मिळतं. प्रत्येक वेळेला ते आमचा सत्कार करतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मुलांना खाऊ देतात, आहार नाही खाऊ देतात. आणि 5 सप्टेंबरला
आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चला त्यांनी आम्हाला सर्व महिलांना सन्मानित केलं साड्या देऊन. 5 सप्टेंबर पण साजरा केला. शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांनी आमचा शिक्षक दिन म्हणून सत्कार केला. बरेच कार्यक्रम ते करतात. आम्ही मागे ज्या काय वस्तू सांगतो त्यांना त्या सर्व आमच्यापर्यंत पोहोचतात. अंगणवाडीच्या बद्दल मी काही सांगू शकत नाही, कारण प्रत्येक सेविका त्यांच्याकडे हक्काने येऊन सांगते की मला ह्या वस्तू पाहिजेत, आणि तिला मिळाले की मग बाकीच्यांना पण आम्ही जागे होतो की आता आम्हाला पण मिळणार आहे बरं का, राजभवनकडे मागणी केलेली. म्हणजे आम्हाला सर्वांना सर्व वस्तू मिळतात. पण ह्या वेळेला मला फक्त असं वाटत होतं, ज्या वेळेला निवडणुकीचं वारं होतं ना, की राजाभाऊ चौधरी आहेत का कुठं, प्रियांकाताई आहे का कुठं उभी राहिलेली, हे पाहत होतो आम्ही. जिकडं नावं समजत होती ना त्या वेळेला असं वाटत होतं की हे 2 तरी लोक असतीलच कदाचित. पण आमची निराशाच झाली. जे खरंच मार्गदर्शन करतात, व्यवस्थित मदत करतात, ते खरं उभे राहायला पाहिजे होते. म्हणजे चांगल्या मताने निवडून आले असते ते. एवढंच मी त्यांना सांगते की तुमचं कर्तृत्व खूप छान आहे, ते काम खूप चांगलं करतात. आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसच नाही, इतर वेळेला पण त्यांनी वाघोली तिकडे बरेचसे साहित्य वाटप करून सगळ्यांना म्हणजे हे केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. त्यांची मदत असते. ते तळागाळातल्या लोकांशी चर्चा करतात. जिथं कार्यक्रमाला बोलवतील तिथे येतात, ते उपस्थित राहतात. असा नेता आम्हाला हवा होता, पण त्यांनी असं काही आता राहिले नाहीत. नंतरच्या पंचवार्षिकला किंवा कधीतरी त्यांचा योग येईलच. एवढं फक्त मी बोलून त्यांना धन्यवाद देते आणि 26 जानेवारी आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. नमस्कार. आज आपण इथे सगळ्याजणी आपल्याला उद्या परवा 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी निमित्त आपल्याला आपल्या मुलांना खाऊ देण्यासाठी आज आपण इथे सर्वजणी अंगणवाडी सेविका जमलेल्या आहोत. स्वर्गीय गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ते आपल्याला दरवर्षी आहार देतात. हे वर्ष 11वं वर्ष आहे की ते आपल्याला आहार देत आहेत. आणि आपण असं म्हणू शकतो की इवलीचे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. त्या उक्तीप्रमाणे राजाभाऊंनी सुरुवातीला आपल्याला फक्त खराडी विभागामध्ये आपल्या ज्या काही अंगणवाडी होत्या 11, तर त्यांना आहार देत होते. पण 11च्या त्याच्यानंतर वडगावशेरी त्याच्यामध्ये ऍड झालं, खुळेवाडी ऍड झाली, वाघोली ऍड झाली, असे बरेच सगळे विभाग ऍड करून आज आपल्याला सर्व अंगणवाड्यांमध्ये ज्या आपल्या 49 अंगणवाड्या आहेत, तर 49 अंगणवाड्यांना आपल्याला भाऊ खाऊ देत आहेत. तर सगळ्यात पहिला आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. तसंच आपल्याला मागच्या वेळेला सुद्धा आपण म्हटलं होतं की आपल्याला व्हाईट बोर्ड हवे. आपण फक्त भाऊंकडे मागणी केली की आम्हाला व्हाईट बोर्ड आणून द्या म्हणून. तर मला वाटतं आपण फक्त मागणी केल्यानंतर लगेच एक 8 दिवसामध्ये आपापल्या ज्या अंगणवाडी सांगितले होते क्रमांक देऊन की आम्हाला व्हाईट बोर्डाची आवश्यकता आहे, त्या पद्धतीनं आपल्याला भाऊनी तेही आपलं म्हणणं जे काही आहे ते मान्य केलं. तर आत्ताच भाऊ म्हणाले ते म्हणण्याप्रमाणे खरंच आहे की समाजकार्य करण्यासाठी आपल्याला राजकारणाच्या दृष्टीनं काहीच आवश्यकता नसते. आपण जे काही निस्वार्थ बुद्धीनं करतोय त्यालाच सगळ्यात सेवा म्हणतात. मग तुम्ही त्या पदाची किंवा तुमच्या कुठल्याही अपेक्षा न ठेवता. माझे नाव सीमा सुरेश भोसले, माझे अंगणवाडी साईनाथ नगर येथे आहे. आजचा जो कार्यक्रम राजाभाऊ चौधरींनी ठेवला होता तो खूप छान झाला आहे. ते दरवर्षी आम्हाला अंगणवाड्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वेळेस मुलांना खाऊ देतात. तर त्यांनी खाऊ दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. अंगणवाडी क्रमांक 15 अलका चंद्रकांत दुबळे. स्वर्गवासी गणेश राजाभाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अंगणवाडी सेविकांना तसेच म्हणजे आमच्याकडे जी मुलं येतात त्यांच्यासाठी राजाभाऊ चौधरी खाऊ देतात. आणि म्हणजे बरेचसे ते करतात बरं का. हे ज्यांना 90% जास्त गुण आहेत त्या मुलांना सुद्धा ते ट्रॉफ्या देत होते. कारण माझ्या मुलीने स्वतः 2 ट्रॉफ्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणजे समाजकार्य खूपच चांगलं आहे त्यांचं. आम्ही पण म्हणजे एकनाथ पठारे वस्ती इथं अंगणवाडी माझी. तर सुरुवातीला मी पण खाऊला येत नव्हते. सुरुवातीला बिडी कामगारच्या सर्वजण होत्या, मग माझं नाव पण त्यांनी इथं ऍड केलं. मग आम्ही पण आता म्हणजे जसे सगळे आमच्या कार्यकर्ते यायला लागले तसं आम्ही पण यायला लागलो. आणि जे मागेल म्हणजे जे आम्ही मागणी करू ते सर्व आम्हाला पुरवतात. आणि खरोखरच प्रत्येक ठिकाणी जिथं कार्यक्रम असेल तिथं ते उपस्थित राहतात. आणि खरोखर सगळ्यांना म्हणजे अगदी विचारतात मनापासून की बाबा तुमच्या काय समस्या आहे, त्यावर मला जर आलं निवारण करतात तर मी करू. आणि ते खरोखर करतात ते निवारण. आणि म्हणजे आम्हीच नाही
तर सगळ्या वाघोली अजून वडगाव शेरी सगळ्या कार्यकर्त्यांना ते दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्टला खाऊ वाटप करतात. तसंच आम्हाला सुद्धा चहा नाश्ता असतो त्यांच्याकडून. तर मी एवढंच बोलते आणि असंच कार्य त्यांचं पुढे अजून प्रगतीपथावर जावं एवढी माझी नम्र विनंती. आणि म्हणजे संक्रांतीचं तिळगुळ ते आत्ता सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम आम्ही आमच्या बीट वाईज किंवा मग वस्तीवर घेत असतो. तसं सगळं कार्यकर्त्यांचं मिळून जरी. नमस्कार, माझे नाव वैशाली गणेश सूर्यवंशी. माझी अंगणवाडी वाघोली एक गावठाण लोहगाव रोडला आहे. भाऊंची आणि आमची ओळख नव्हती. आमची लाईट कट झाली. आम्हाला साहित्य वगैरे काय लागलं की आम्ही आमच्या घोरपडे मॅडम मुळे सगळ्या सदस्यांकडे जायचं. पण भाऊंची आमची काय ओळख नव्हती. आमची लाईट कट झाल्यामुळे आम्ही ती बातमी पेपरला दिली. मंगेश सातव एक कार्यकर्ता आहे आमच्या शाळेशेजारीच, त्यांच्या थ्रू भाऊंची आमची ओळख झाली. भाऊंनी स्वतः येऊन पाहणी केली लाईटीसाठी, पण त्यांनी खूप प्रयत्न केले. अजून त्यांनी आमच्या समस्या विचारून घेतल्या. तर आम्हाला पूर्व प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी साहित्य होतं अंगणवाडीत, पण ते ठेवण्यासाठी बॉक्स नव्हते. आम्ही भाऊंना मागणी केली की आम्हाला बॉक्स द्या म्हणून. एका शब्दावर भाऊंनी आम्हाला 15 अंगणवाड्यांना प्रत्येकीला 36 बॉक्स दिले. त्याच्यानंतर परत आमच्या घोरपडे मॅडम होत्या. घोरपडे मॅडमनी त्यांना सांगितलं आम्हाला बालकांचे आधार कार्ड काढायचे. केवळ त्यांना फक्त आम्ही मागणी करत राहिलो आणि ते आमच्या मागण्या पूर्ण करत राहिले. आणि अंगणवाडी सेविका मदतनीससाठी पण ते वाघोलीत आले, त्यांचा सत्कार ठेवला. दरवर्षी ते सेविका मदतनीसचा सत्कार ठेवतात. म्हणजे कुठेतरी आपण काम करतो याची सेविकांना म्हणजे कुणीतरी कौतुक केलं की सेविका मदतनीसला पण बरं वाटतं. तशी त्या कार्याची सुरुवात भाऊंनी केली आणि अजूनही ते आम्हाला कुठली गोष्ट मागितली की कधीच नाही म्हणत नाहीये. आता पण त्यांनी ते बचत गटाचं नवीन सांगितलं, ती पण कल्पना इतकी छान आहे ना, म्हणजे त्याचा पण आम्ही सगळ्या सेविका मदतनीस विचार करू. आता 15 ऑगस्टला त्यांनी दरवर्षी इकडे खराडी चंद्रनगरला ते खाऊ देत होते. खाऊसाठी यावर्षी त्यांनी आम्हाला ऍड करून घेतलं. स्वतः फोन केला, तुमचे किती मुलं आहेत आणि खाऊ न्यायला तुम्ही या. म्हणजे ते स्वतः जातीने लक्ष घालतात, स्वतः फोन करतात. खरंच भाऊ तुमचे मनापासून आभार. असेच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा, समाजसेवा करा. धन्यवाद.